नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग। बघा, खास तुमच्या आग्रहास्तव आपण एक सिरीज सुरू करत आहोत। त्या सिरीजचं आज पहिलं लेक्चर आहे। यामध्ये जे काही प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न, आणि त्याचं विश्लेषण मी घेणार आहे। त्यामुळे तुमचे जर मित्र कोण असेल, ॲग्री केलेला असेल, ग्रामसेवकची तयारी करतो किंवा कृषी सेवकची तयारी करतो, त्यांना सांगा जी काही यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला, सगळ्यात महत्त्वाचं। ओके, तर आपण काय घेणार आहे ह्या बॅचमध्ये, ह्या लेक्चरमध्ये जी काही आपण लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये महत्त्वाचे लेक्चर आपण रोज हा एक लेक्चर घेणार आहे। ओके, आता याच्यामध्ये चला मग आपण बघूया। तुम्हाला दिसतच असेल कृषी घटक प्रश्न विश्लेषण आहे। ग्रामसेवक कृषी सेवक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त। जर ग्रामसेवक बनायचं असेल प्रश्न कसे असतात, कृषी सेवक बनायचं असेल प्रश्न कसे असतात, कृषी विस्तार अधिकारी बनायचं असेल त्याच्यावरती प्रश्न कसे असतात, यावरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे। तर चला मग पहिला प्रश्न आपण घेऊया। पहिला प्रश्न काय म्हणतं बघा, की यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे की यामध्ये तुम्हाला दिसत असेल पहिला प्रश्न काय आहे ते। याचं उत्तर पण काही लोकांना आलं असेल, काही लोकांना अजिबात आलं नसेल, बरोबर आहे। आता काय म्हणतंय, अल्पकालीन पतपुरवठा किती दिवसासाठी केला जातो? अल्पकालीन पतपुरवठा म्हणजे मी याला सांगेल जी काही याला आपण सांगू शकतो अल्प मुदतीचे कर्ज। माझ्या भाषेमध्ये म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपण याला सांगूया अल्प मुदतीचे कर्ज आपण म्हणूया। अल्पकालीन वित्तपुरवठा, आता हे वित्तपुरवठा जे आहे आपण सरासरी याचं उत्तर तुम्हाला कळलं असेल काय आहे आणि काय नाही आहे, बरोबर आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना याचं उत्तर आहे 3 ते 18 महिने। आता 3 ते 18 महिन्यासाठी आपण हे जे काही अल्प मुदतीचं कर्ज आहे ते अल्प मुदतीचं कर्ज बँका शेतकऱ्यांना देत असतात। या कर्जाला आपण पीक कर्ज असं सुद्धा म्हणायला लागतो। याला पीक कर्ज म्हणजेच अल्प मुदतीचं कर्ज म्हणतो। आता हे कशासाठी घ्यायचं आहे, तर यासाठी पेरणीसाठी लागणारं जे काही बी बियाणे आहे, हे बी बियाणे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर हे तुम्ही घेऊ शकता, किंवा औषधी तुम्हाला खरेदी करायची असतील, वेगवेगळे जी काही औषधे आहेत, वेगवेगळे जी काही औषधे ते औषधे तुम्हाला खरेदी करायची असतील, किंवा तुम्हाला मंजुरी वगैरे द्यायची असेल, जी काही आपण मजुरी म्हणतो, मजुरी म्हणतात काही भागामध्ये याला, मजुरी असेल, औषधे असेल, बी बियाणे असेल, ही जर तुम्हाला खरेदी करायची द्यायची असेल त्याच्यासाठी बँकेकडून आपण जी काही अल्प मुदतीचं कर्ज घेतो त्याला पीक कर्ज आपण असं म्हणायला लागतो। त्याचा कालावधी म्हणजे आपल्याला 3 ते 18 महिन्यामध्ये त्याला परतफेड करावी लागते। दुसरं ऑप्शन काय आहे, अभ्यास करत असताना एक गोष्ट डोक्यात ठेवायची, अभ्यास करत असताना तुमचा सगळ्यात महत्त्वाचा गुरु कोण आहे, तर क्वेश्चन पेपर आहे। जर क्वेश्चन पेपर सुटत असतील, प्रश्न विश्लेषण करत असेल तर 100% आपल्याला प्रश्नाचं स्वरूप लक्षात येतं, परीक्षेचं स्वरूप पण लक्षात येतं। आता उदाहरण, आता हे 18 ते 60 महिने म्हणतं, दुसरं ऑप्शन आहे 18 ते 60 महिने आहे। आता हा जो काही कर्ज आहे 18 ते 60 महिने म्हणजे काय, आपण इथं याला आपण 2 ते 5 वर्ष सुद्धा म्हणूया, बरं का। 2 ते 5 वर्षे असं सुद्धा ऑप्शन असू शकतं। याला आपण मध्यम मुदतीचं कर्ज म्हणूया, मध्यम मुदतीचे कर्ज, बरोबर आहे। आता हे मध्यम मुदतीचं कर्ज शेतकऱ्यांना भेटतं, पण हे मध्यम मुदतीचं कर्ज कशासाठी घ्यायचं आहे, आता याच्यामध्ये शेतीसाठी बैल असेल, शेतीसाठी तुम्हाला जर बैल घ्यायचा असेल तर हे कर्ज तुम्ही मिळवू शकता। त्याचबरोबर तुम्हाला दुधासाठी गाय असेल, दुधासाठी गाय असेल, गायीबरोबर म्हैस सुद्धा खरेदी करता येते, बरं का। गाय असेल किंवा म्हैस असेल, दुधाळ जनावरे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मध्यम मुदतीचं कर्ज तुम्हाला मिळू शकतं। त्याचबरोबर तुम्हाला एक मध्यम आकाराची जी काही शेती उपयोगी अवजारे आहेत, ते शेती उपयुक्त अवजारे, शेती अवजारे हे तुम्हाला मिळवण्यासाठी याचा वापर होऊ शकतो। म्हणजे हे कर्ज तुम्ही याच्यासाठी यूज करू शकता। जर तुम्हाला पाईपलाईन करायची असेल,
पाईपलाईन करायचं असेल, पाईपलाईन, याच्यासाठी सुद्धा हा कर्ज तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला परीक्षेमध्ये सरळ सरळ वाक्य काय येतं मी तुम्हाला सांगतो. किंवा एखादा डिझेल पंप, लाईटचा प्रॉब्लेम असेल, डिझेल पंप तुम्हाला खरेदी करायचा असेल तर सुद्धा तुम्हाला हे कर्ज घेता येतं. म्हणजे तुम्हाला इथं असाही प्रश्न येऊ शकतो भावांनो, लक्ष द्या. शेतीसाठी बैल असेल किंवा दुधासाठी गाय म्हैस असेल किंवा शेतीची अवजारे असतील, पाईपलाईन शेतामध्ये करायची असेल, डिझेल पंप तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुम्ही कोणता कर्ज घेऊ शकता, तर त्याला आपण मध्यम मुदतीचं कर्ज म्हणतो. ते मध्यम मुदतीचं कर्ज जे आहे ते 2 ते 5 वर्ष किंवा 18 ते 60 महिन्यात आपल्याला त्याची परतफेड करावी लागते. आता तिसरं जो काही आहे, तिसरं बघा, तिसरं काय म्हणतो, 5 ते 10 वर्षासाठी एक कर्ज असतं. त्या कर्जाला आपण या ठिकाणी दीर्घ मुदतीचं कर्ज म्हणतो. दीर्घ मुदतीचं कर्ज, दीर्घ मुदतीचं कर्ज म्हणजेच तुम्ही त्या कर्जाची परतफेड तुम्ही एक साधारणतः 5 ते 10 वर्षासाठी तुम्ही करू शकता. 5 ते 10 वर्षासाठी त्याची परतफेड करू शकता. म्हणजेच तुम्हाला सांगायचं म्हणजे हा जो काही कर्ज आहे, हे कर्ज तुम्हाला कशासाठी भेटणार आहे बघा. शेतात विहीर खोदण्यासाठी तुम्ही विहीर खोदू शकता, कायमस्वरूपी सुधारणा, विहीर खोदणे, विहीर खोदणे असेल, ट्रॅक्टर खरेदी करणे, ट्रॅक्टर खरेदी करणे, लक्षात घ्या, ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी, विहीर खोदण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. बरोबर आहे का. मोठी अवजारे खरेदी करण्यासाठी, मोठी अवजारे, मोठी अवजारे, आता या ठिकाणी मोठी अवजारे नाही आहेत बरं का, शेती अवजारे आहेत पण इथं लहान स्वरूपाची बरं का, इथं लहान स्वरूपाची शेती अवजारे. या ठिकाणी फळबाग लागवड असेल, कोणता, फळबाग लागवड असेल, लागवड असेल, दूरची पाईपलाईन असेल, पाईपलाईन असेल, याच्यासाठी तुम्ही हे दीर्घ मुदतीचं कर्ज खरेदी घेऊ शकता. एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेकडून तुम्हाला हे कर्ज मिळू शकतं. आणि 3 ऑप्शनमध्ये मी असा प्रश्न पडला म्हणून तिन्ही ऑप्शनचे तुम्हाला एकदम कट टू कट विश्लेषण करून सांगितलं. तुम्हाला प्रश्नाकडून उत्तरेकडे जाऊ शकतात किंवा उत्तरेकडून प्रश्नाकडे तुम्हाला हे येऊ शकतात. मित्रांनो लक्षात ठेवा, 3 ते 18 महिने बी बियाणे, औषधे आणि मजुरी, लोकांची जी काही शेतामध्ये काम करणारे लोक यांच्यासाठी याला पीक कर्ज आपण म्हणतो. 18 ते 60 महिन्यासाठी त्याला मध्यम मुदतीचं, 5 ते 10 वर्षासाठी दीर्घ मुदतीचं कर्ज हे राष्ट्रीयकृत बँकेकडून तुम्हाला भेटतं. विहीर खोदण्यासाठी, ट्रॅक्टर खरेदीसाठी, मोठी अवजारे तुम्हाला खरेदी करायची असेल, फळबाग लागवड करायची असेल किंवा शेतामध्ये कायमस्वरूपी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पाईपलाईन टाकायची असेल, त्याच्यासाठी ही कर्ज दिली जातात. आता बघा, अनेक वर्षामध्ये ह्याची परतफेड करता येते. अनेक बँकाच्या माध्यमातून तुम्हाला हे कर्ज घेता येऊ शकतं. अशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करा. एकदम सोपी परीक्षा आहे आपली ही कृषी सेवकची, अवघड काहीच नाही आहे. लक्षात आलं. फक्त तुम्ही जर परीक्षेला समजून घेतलात ना तर अवघड काहीच नाही आहे. फक्त तुम्ही काय समजून नाही घेत, आपण हे नाही ते नाही वेगवेगळे पुस्तक वाचत बसतो, म्हणजे त्या ट्रॅकने आपण जाणं खूप महत्त्वाचं आहे. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा काय आहे. पीक विमा योजना, सेकंड नंबरचा प्रश्न आहे. पीक विमा योजना महाराष्ट्रात केव्हापासून लागू करण्यात आली. आता बघा, पीक विमा योजना जी आहे, ही पीक विमा योजनेचं तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तुम्हाला कदाचित माहीत आहे का नाही की मला माहीत नाही आहे. ही योजना सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावरती म्हणजे खाजगी तत्वावरती काही जिल्ह्यामध्ये 1982 साली एक ह्याचा सर्वप्रथम एक काय करण्यात आलं, सुरुवात करण्यात आली. म्हणजे काही जिल्ह्यामध्ये हे काही लोकांपर्यंत माहीत नव्हतं. पण सर्वकष पीक विमा योजना मुळात ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी लागू करण्यात आलेली आहे ती पीक विमा योजना आहे 1985-86 पासून. म्हणजे तुम्हाला मी काय बोललो, 1982 ला प्रायोगिक तत्वावरती म्हणजे काही अल्प प्रमाणामध्ये, म्हणजे काय ट्रेलर होता, परंतु सर्वमध्ये 1985-86 पासून हे लागू झाले. परंतु तुम्हाला असंही विचारलं जातं, त्यावेळेस आपले पंतप्रधान राजीव गांधी होते. राजीव गांधी पंतप्रधान, माननीय राजीव गांधी यांच्या पंतप्रधान कालखंडामध्ये या ठिकाणी ही योजना सुरू झालेली आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना याच्यामध्ये आपल्याला बदल होताना दिसतं. राष्ट्रीय पीक विमा योजना पण आपल्याला कधी कधी विचारलं जातं. राष्ट्रीय पीक विमा योजना, ही राष्ट्रीय पीक विमा योजना ही जरी फक्त पीक विमा योजना 1985-86 ची असेल तर राष्ट्रीय पीक विमा योजना ही आहे 1999-2000 सालची. हे पण मुद्दा लक्षात ठेवा बरं का. राष्ट्रीय पीक विमा, इथं फक्त पीक विमा योजना विचारले, इथं राष्ट्रीय पीक विमा योजना विचारलेली आहे. आणि प्रधानमंत्री, इथं बघा
प्रधानमंत्री इथं पंतप्रधानाच्या नावाने ही योजना सुरू झाली आहे, फसल बीमा योजना. फसल बीमा योजना म्हणजे मराठीमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना ह्याला, आणि हिंदीमध्ये याला भारतीय राष्ट्रीय स्तरावर असल्यामुळं प्रधानमंत्री फसल बीमा योजना या नावानेच ही योजना ओळखली जाते. ही योजना 13 जानेवारी 2016ला सुरू झाली. 13 जानेवारी 2016 पासून ही योजना सुरू झालेली आहे. आता बघा, राजीव गांधी यांनी ही योजना सुरू केली 1985-86 साली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही योजना लागू झालेली आहे, आपण असं म्हणू शकतो. इथपर्यंत लक्षात ठेवा. यामध्ये इथं दुसरा ऑप्शन मी तुम्हाला दिलेला आहे 1999 मध्ये, म्हणजे 1999-2000 राष्ट्रीय पीक विमा योजना. ह्याचं उत्तर आहे 1 नंबर. पीक विमा योजना महाराष्ट्रात केव्हापासून सुरू झालेली आहे. आता या ठिकाणी बघा, तिसरा क्वेश्चन मी पाहतो, हे तुम्हाला कळालं असेल. यामध्ये काय सांगतं, खालीलपैकी डेंजर प्रश्न आहे. हा जो प्रश्न ज्याला येईल ना, समजायचं की त्याचा अभ्यास परफेक्ट झालाय. म्हणजे परफेक्ट म्हणजे 80 ते 90% त्याचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये भावांनो आपल्याला. बरोबर आहे का? किती? 80 ते 90%. प्रश्न वाचा. तुम्हाला माझ्यामुळे दिसत नसेल, मी थोडंसं बाजूला सरकतो आणि बाजूला सरकून तुम्हाला मी हे सांगतोय. बघा, काय सांगताय, खालीलपैकी कोणत्या गटातील पिकांची अभिवृद्धी बियापासून केली जाते? म्हणजे शाखीय अभिवृद्धी की अशाखीय अभिवृद्धी, अर्थात यालाच आपण अशाखीय अभिवृद्धी. मास्तर तुम्ही अशाखीय अभिवृद्धी बद्दल बोलताय, म्हणजे अशाखीय अभिवृद्धी म्हणजे काय आहे? म्हणजे बियापासून याच्यामध्ये कोणत्या पिकाची अभिवृद्धी होते. आता यामध्ये झेंडूची अभिवृद्धी बियापासून, प्रत्येक ऑप्शन मध्ये झेंडू आहे. इथं बघा, लिली आहे, निशिगंध आहे, निशिगंध कंदापासून आहे, झेंडू बियापासून आहे. इथं ही ब्रायोफायलस आहे, ब्रायोफायलस. रेक्स बंगोनिया आहे आणि पोप्रोमिया. ज्यांनी अभ्यास केलाय त्यांनी हे ऑप्शन तर त्यांना कधीच येणार नाही. हे सर्व ऑप्शन आहे पानछाटे. पानछाटे म्हणजे पानापासून अभिवृद्धी. कशापासून अभिवृद्धी आहे? पानछाटे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? पानापासून अभिवृद्धी आपण असं म्हणायला लागतो. आता उदाहरण, याला आपण काय म्हणतो? याला पानपुटी म्हणतो. मराठीमध्ये ही पानपुटी आहे. पानपुटी. पानपुटी नसते का रे ती? आपल्याला किडनी स्टोन जर असेल तर किडनी स्टोन वरती ते सकाळी सकाळी उठून पानं खायची असं म्हटलं जातं. ती पानपुटी म्हणजे जे काही तुमच्या शरीरामध्ये जे काही टोन आहेत ते टोन सुद्धा त्यांनी विरघळू शकतात. या पानपुटीची आपण अभिवृद्धी कशी करतो? डायरेक्ट पानं आपण गाडले तर त्याच्यापासून रोपांची लागवड होऊ शकते. आता बघा, यामध्ये रेक्स बेंगोनिया, रेक्स बंगोनिया ह्याची सुद्धा पानाद्वारे ह्याची सुद्धा पानं लागवड करूनच आपण अभिवृद्धी करू शकतो. आणि हे आहे पोप्रोमिया. हे सुद्धा एक जी काही आहे वनस्पती आहे, ह्याची सुद्धा लागवड आपण कशी करू शकतो? याला लीफ कटिंग आपण म्हणतो बरं का. लीफ कटिंग काय म्हणू आपण याला? लीफ कटिंग, नॉट लीफ. लीफ असेल, लीफ काय म्हणू आपण? लीफ कटिंग असा आपण शब्द प्रयोग वापरूया. लीफ कटिंग म्हणजे चौथं ऑप्शन याच्यामध्ये राहिलंच नाही. चौथं ऑप्शन याच्यामध्ये राहिलंच नाहीये. आता ह्याचं उत्तर काय असू शकेल? मास्तर याचं उत्तर कसं काढायचं? आता आम्हाला ह्या ऑप्शन मध्ये इथं फक्त निशिगंध कंद आहे, इथं आहे, याच्यामध्ये निशिगंध कंद आहे, म्हणजे ह्याचा ऑप्शन उत्तर आहे 3. म्हणजे ॲस्टरची बियापासून होते, गलांड्याची बियापासून होते, कॉस्मॉस ह्या फुलाची बियापासून होते, जिनिया या फुलाची बियापासून होते. बरोबर आहे का? आता हे दोन हे बियापासून होणारे, झेंडू आहे, गलांडा आहे, ह्या दोघांची कशाद्वारे झाली? बियापासून याची अभिवृद्धी झाली. आता परंतु लिली, निशिगंध आणि कांदा. आता बघा, लिली असेल, आता पेन बदलतो मी, थोडंसं पेन बदलतो. आता लिली, निशिगंध आणि कांदा हे 3 पिकं, ह्या तिघांची अभिवृद्धी आपल्याला कशापासून करायची आहे? कंदापासून करायची आहे. कंद, यालाच कंदाला दुसऱ्या भाषेमध्ये याला बल्ब असं म्हणतात. बल्ब लक्षात येतं काय म्हणतो ते? हे लिली, निशिगंध आणि कांदा ह्या तिघांची अभिवृद्धी कंद किंवा बल्ब याद्वारे केली जाते. त्यानंतर याच्यामध्ये दुसऱ्या ऑप्शन मध्ये हा पण लिली आहे, निशिगंध आहे,
इथं लिली आणि निशिगंध, लिली आणि निशिगंध. ओके, आता ह्याची अभिवृद्धी आपल्याला कशाद्वारे करायची आहे? हे कंदाद्वारेच करायची आहे. हे कंद लिलीवर जसं केलं तसं इथं पण येणार ना दुसऱ्या ऑप्शनमध्ये. पण याच्यामध्ये बघा दुसरा एक आहे कॉस्मॉस आहे आणि झिनिया आहे. आता कॉस्मॉस असेल, झिनिया असेल, याची अभिवृद्धी आपल्याला कशापासून करायची आहे? आता तुम्ही ऐकलंय का कॉस्मॉस, झिनिया कशापासून याची अभिवृद्धी करतो आपण? ओके, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय ना, ते तिकडं सर्व दिसतंय ना, काय सांगतो ते सर्व लक्षात येतंय? ओके, बघितलं कॉस्मॉस आणि झिनिया. बघा ह्याची इथं पण ऑप्शन आहे, कॉस्मॉस पण आहे, झिनिया पण आहे. हे कशापासून आहे? हे दोन्ही बिबियापासून आहे. म्हणजे हे दोन्ही ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आलं पाहिजे. परंतु तुम्हाला ह्या ऑप्शनमध्ये कंदापासून कशाची अभिवृद्धी केलेली आहे? इथं 3 प्रकार या प्रश्नामध्ये घेतलेले आहेत. कंदापासून, बियापासून आणि लिप कटिंग म्हणजे पानापासून अभिवृद्धी आपण केलेली आहे. आता याच्यामध्ये अनेक फळं आपण पाहायला लागतो, फुलं पाहायला लागतो. हे आपण ज्यावेळेस बियापासून अभिवृद्धी करतो त्याच्यासाठी तुम्हाला एकदा गादी वाफा विचारलं होतं. गादी वाफा, ह्या गादी वाफ्याची लांबी आणि रुंदी विचारली होती. याच्यापासून आपण बियापासून अभिवृद्धी करतो ना, तर यामध्ये रोपे तयार करण्यासाठी 3 बाय 1.5 बाय 3 बाय 1.5 बाय 0.20 मीटर या आकाराचा गादी वाफा घ्यायचा आहे. IMP आहे बरं का, हे IMP आहे आणि तुम्हाला याची अभिवृद्धी करायची आहे. अशाखीय पद्धतीने तुम्हाला म्हणजे बियाद्वारे अभिवृद्धी करायची आहे. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही अभिवृद्धी करू शकता. यामध्ये क्राऊन आहे, ऑफसेट आहे, मुकुट आहे. म्हणजे हे जी काही आहे डिटेल्समध्ये बॅचच्या मुलांना माहीत असेल हे आपण क्राऊन काय आहे, ही जी काही क्राऊन असेल किंवा कंदमूळ असेल किंवा ट्यूबर असेल, ट्यूबर यानी की कंद आपण म्हणायला लागतो. हे जी काही आहे सकर्स यानी की मुनवे, सकर्स, रनर्स असतील, रनर्स यानी की धावते खोड. हे जी कन्सेप्ट आहे हे अभिवृद्धीसाठी तुम्हाला थोडंसं याच्यावर जर येत नसेल तर अभिवृद्धीचं तुम्हाला थोडंसं पाहावं लागणार आहे. ओके, लक्षात आलं? करेक्ट. चलो नेक्स्ट प्रश्न बघा. बघा औपचारिक उद्यान प्रकारात खालीलपैकी कोणते उद्यान येत नाही? नाही म्हणताय बरं का, शेवटपर्यंत प्रश्न वाचायचा, शेवटपर्यंत प्रश्न वाचायचा आणि शेवटपर्यंत प्रश्न वाचून याचं उत्तर तुम्ही सोडवायचं. ओके, आता शेवटपर्यंत जर वाचून आपण सोडवलं ना तर आपल्याला 100% उत्तर येतं. परंतु येतं, येत नाही असं जर झालं तर वाट लागली असं आपण म्हणायचं. ओके, आता बघा यामध्ये औपचारिक उद्यान आहे. औपचारिक उद्यानात खालीलपैकी कोणतं उद्यान येत नाही असं म्हटलं जातं. यामध्ये माझ्या माहितीस तो हा प्रश्न आपला थोडंसं काय काय येतं ते बघूया. अनौपचारिक, इथं बहुतेक अनौपचारिक पाहिजे होता प्रश्न. बघा स्वरूप बघा, प्रश्नाचं स्वरूप बघा, या टाईपचा प्रश्न आलेला आहे. ओके, आता बघा यामध्ये जी काही औपचारिक उद्यान आहे याच्यामध्ये कोणता प्रकार येत नाही? ओके, असं विचारलेलं आहे. येत नाही, कोणतं येत नाही ते बघूया. ह्याचे 2 प्रकार पडतात, पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार. मी मागेच काल परवाच हा लेक्चर झालेला आहे, बॅचच्या विद्यार्थ्यांनी याच्यावरती लक्ष पण दिलेलं आहे. यामध्ये आपण याला म्हणतो, एक आहे याला दुसऱ्या भाषेमध्ये फॉर्मल म्हणतो. बरोबर आहे का रे? लक्षात येते ना? याला आपण काय म्हणतो? एकच सेकंद ना, दिसतंय ना तुम्हाला? ओके आहे ना सर्व? ओके, एक आहे फॉर्मल. कोणता आहे? फॉर्मल उद्यान. आता फॉर्मल उद्यान असेल आणि दुसरं जे आहे त्या प्रकाराला आपण म्हणतो इनफॉर्मल उद्यान. इनफॉर्मल उद्यान, औपचारिक उद्यान आणि अनौपचारिक उद्यान. आता औपचारिक उद्यान जे आहे याला आपण म्हणतो फॉर्मल मध्ये एक मुघल उद्यान किंवा मुघल गार्डन, दुसरं आहे पार्शियन गार्डन, तिसरं जे आहे त्याला इटालियन गार्डन आणि चौथं जे आहे त्याला आपण म्हणतो
फ्रेंच गार्डन, लक्षात येते ना काय म्हणतो, फ्रेंच गार्डन. मुघल गार्डन असेल, पर्शियन गार्डन असेल, इटालियन गार्डन असेल आणि फ्रेंच गार्डन असेल. आता इनफॉर्मल म्हणजे काय, याला आपण औपचारिक, इनफॉर्मल म्हणजे याला आपण औपचारिक म्हणतो. ओके, काय म्हणतो आपण, औपचारिक उद्यान असं आपण म्हणायला लागतो. आणि इथं औपचारिक आणि अनौपचारिक. ओके, याच्यामध्ये नेमकं काय आहे, काय फरक आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता अनौपचारिक मध्ये कोणकोणते येतात हेही आपल्याला बघायचं आहे, कोणकोणते उद्यान आहेत आणि काय आहेत ते आपल्याला दोन्हीमध्ये बघायचे आहेत. आता इनफॉर्मल मध्ये काय, इंग्लिश गार्डन, लँडस्केप गार्डन. एक आहे इंग्लिश गार्डन, लक्षात येते का, इंग्लिश गार्डन. दुसरा आहे लँडस्केप, लँडस्केप गार्डन असेल, इंग्लिश गार्डन, लँडस्केप गार्डन असे. आणि जापनीज गार्डन, जापनीज गार्डन. आता हे प्रकार तुम्हाला याच प्रकारावरती इथं एक, हे दोन आणि हे तीन प्रकार आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी काय विचारलेलं आहे, औपचारिक विचारलेला आहे. औपचारिक विचारलेला आहे म्हणजेच फॉर्मल उद्यानाचा खालीलपैकी कोणता प्रकार येत नाही. मुघल गार्डन येतं, इटालियन गार्डन येतं, इंग्लिश उद्यान किंवा इंग्लिश गार्डन याच्यामध्ये हे येत नाही. याच्यामध्ये फ्रेंच उद्यान, बरोबर आहे, प्रश्न बरोबर आहे. फ्रेंच उद्यान येतं का, फ्रेंच पण येतं. म्हणजे इंग्लिश उद्यान हा जी काही इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक उद्यानाचा हा प्रकार आहे, अनौपचारिक. आणि या ठिकाणी काय आहे, फॉर्मल म्हणजे औपचारिक. ओके, हे दोन्हीमध्ये इथं लक्षात ठेवा, मुघल, पार्शियन, इटालियन, फ्रेंच गार्डन, इनफॉर्मल, इंग्लिश गार्डन, लँडस्केप गार्डन आणि जापनीज गार्डन. या प्रकारावरती मला वाटतं 2012 मध्ये सुद्धा कृषी सेवकला, जी काही कृषी सेवक झाली त्याला सुद्धा असा प्रश्न आहे. आणि हे डिटेल्समध्ये मी बॅचमध्ये घेतलेलं आहे बरं का पोरांनो, डिटेल्समध्ये कट टू कट घेतलेलं आहे. तुम्हाला हे प्रश्न आलाच पाहिजे. ओके, आता बघा जे महत्वाचं, आता बघा जी नवीन बॅच आहे बघा आपली, ही बॅच 25 पासून सुरू झाली, परंतु ह्याचे लेक्चर आपण ॲडमिशनसाठी एक 28 तारखेपासून म्हणजे आजपासून आपण सुरू केलेत. ज्या मुलं नवीन आहेत पोरांनो, तुम्ही नवीन अभ्यास करताय ना, तर तुम्हाला प्रश्न कळाले असेल कोणत्या स्वरूपाचे आहेत. ह्या नवीन विद्यार्थ्यांसाठी जी काही आतापर्यंत अभ्यास केलेला आहे, लिंक लागत नाही, सातत्य नाही आहे सर, अभ्यासामध्ये मन लागत नाही, पुस्तके अवेलेबल नाहीत, कोणतं वाचावं, कोणतं पुस्तक कशासाठी वाचावं, किती दिवस अभ्यास करावा, अभ्यास कसा करावा, या सर्व प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या बॅचमध्ये भेटतं. आणि सर्वात महत्त्वाचं, अभ्यासामध्ये सातत्य, अभ्यासामध्ये सातत्य. आणि अभ्यासामध्ये जी काही तुम्हाला येणारी अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी ही बॅच आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करा. फक्त ह्याची 3000 रुपये फीस आहे. या 3000मध्ये मी तुम्हाला नोकरी देतोय. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, जे काही यूट्यूब नवीन तुम्ही लेक्चर बघतायत, मुलं यूट्यूब बघतायत, त्या मुलांनी ज्यांनी पहिल्यांदा लेक्चर बघतायत, हे ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरमधून. आणि सर्वप्रथम हे जे काही यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही लेक्चर बघताय ना, त्या यूट्यूब चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्ही शेअर पण करा. ओके, ॲग्रिकॉस जे आहे ना त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्यासाठी करतोय हे सर्व मी. लक्षात आलं. तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, हे प्ले स्टोअरमधून जिओग्राफी अँड ॲग्रिकल्चर ॲप, हा लोगो आहे बघा, पृथ्वी म्हणजे भूगोल आणि वनस्पतीची पानं म्हणजे ॲग्री, हे दोन्हीचं ह्याच्यामधून हा लोगो बनवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं हे जे आहे तुम्ही डोक्यात ठेवा, काय म्हणतोय, जिओग्राफी ॲग्रिकल्चर बाय विलास पवार हे यूट्यूब चॅनल आहे. आणि हे यूट्यूब चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. चलो नेक्स्ट, जास्त बोलत नाही मी याच्याबद्दल. पुढचा प्रश्न आहे, ज्योती हा कशाचा वाण आहे. ज्योती हा कशाचा वाण आहे. आता ज्योती सगळ्यालाच माहिती आहे की रे, बरोबर आहे का नाही, पण हे जातीबद्दल बोलतंय बरं का. ही जी काही ज्योती आहे ना भावांनो, ही ज्योती आहे कापूस. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता तुम्हाला माहिती आहे कापूस म्हणजे काय आहे. यामध्ये हा लांब धाग्याचा कापूस आहे, लांब धाग्याचा कापूस आहे. याच्यामध्ये लांब धागा हे येता 9वीचं जर तुम्ही स्टेट बोर्ड वाचलं असेल कधी, येता 9वीचं जुनं पुस्तकचं स्टेट बोर्ड, त्याच्यामध्ये हे ज्योती हे लांब धाग्याचा कापूस तुम्हाला पाहायला भेटेल. याच्या व्यतिरिक्त कापसाची दुसरी एक जात आहे धन्वंतरी. धन्वंतरी ही जात ही हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. कापसाला गॉसिपियम, हिरसॅटम
या बॉटॅनिकल नावाने आपण ओळखतो. ह्याला पांढरे सोने पण म्हणतात. कापसाची बाजारपेठ महाराष्ट्रात भारतातील सर्वात मोठी अमरावती आहे आपण म्हणतो. यवतमाळ हा जो जिल्हा आहे, यवतमाळ या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा आपण म्हणतो. रंगीत कापसाच्या जाती पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी रंगीत कापसाच्या जाती संशोधित केल्या. याच्या संदर्भात येणारा बीटी कापूस, BT1 BT2 BT2 बॅसिलस थ्युरोजेनेसिस हा कापूस महाराष्ट्रामध्ये अर्थात भारतामध्ये 2002 पासून हे लागवड करण्यात आला. हे कापूस आपल्याकडे देशी कापूस लागवड होते. देशी कापसावर महत्त्वाचा रोग आहे दहिया, प्रश्न येतो. दुसरा रोग आहे कवडी पडणे. कवडी हा महत्त्वाचे रोग आहेत. याच्या जाती रेणुका असेल, नामदेव असेल, सावता असेल, महालक्ष्मी असेल, ह्या देशी कापसाच्या जाती आहेत. ऊस म्हटलं की ऊस तुम्हाला माहिती आहे, हे ऊस. को म्हटलं की कसलीही जात असू द्या, फक्त एक असे अंक सोडून कोच्या पुढं जर 86 032 80 14 71 25 72 19 असे नंबर असतील, 2 पेक्षा जास्त नंबर असतील तर डायरेक्ट डोळे मिटून म्हणून टाका की ऊसाची जात आहे. काहीच नाही आहे. ज्वारी म्हटलं ही ज्वारी तर महाराष्ट्राची खास ओळख आहे. ज्वारीच्या जाती तुम्हाला विचारतील. मालदांडी सर्वात महत्त्वाची ह्याची जात आहे, बरोबर आहे. ज्वारीच्या काही जाती आपल्याला काय म्हणू आपण, हुरड्यासाठी काही प्रसिद्ध आहे, लाह्यासाठी काही प्रसिद्ध आहे. मक्याची आफ्रिकन टॉल अतिशय उंच जात, चाऱ्यासाठी प्रसिद्ध. 68 दिवसात 68 टन चारा देते. ह्याचं उत्तर आहे कापूस. लांब धाग्याचा कापूस आहे ज्योती. ह्याचे केंद्रीय संशोधन केंद्र सुद्धा महाराष्ट्रात आहे, नागपूरमध्ये, आणि प्रादेशिक संशोधन केंद्र नांदेडमध्ये आहे. ओके, हेही तुम्ही डोक्यात ठेवायचं. अशा पद्धतीनं मित्रांनो एक लक्षात ठेवा, रोज 5 प्रश्न घेणार आहे. 5 प्रश्नाची ही सिरीज आहे, विश्लेषण आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमचे मित्र कोण असेल त्यांना ही लिंक शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही नवीन असाल, माझं लेक्चर पाहत असेल तर हे जे काही ॲग्री स्टडी एक्झाम आहे हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. बॅच संदर्भामध्ये कुणाला काही विचारायचं असेल तर तुम्हाला हे नंबर आहेत दोन्ही. हे दोन्ही नंबर PV सरांचेच आहेत, म्हणजे माझेच आहेत. तुम्ही हे दोन्ही नंबर कधीही कॉल करू शकता. ओके, लक्षात आलं. यामध्ये बघा, जर अधिक माहिती पाहिजे असेल तर हे चॅनल जॉईन करा. जर कृषी सेवक बनायचं असेल तर एकदा बॅच करा. तुम्हाला 100% आत्मविश्वास येईल की कृषी सेवक बनण्यासाठी काय लागतं. ओके, एवढंच सांगेल. ओके, धन्यवाद. गुड नाईट. ओके, टेक केअर आणि सर्वांना शुभेच्छा. ओके, थँक्यू.